नाशिक सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे आणि ते आहे खरात प्रकरण. असं म्हटलं जातं, किंबहुना तुमचे जे विरोधक आहेत ते असं म्हणतात की एक नाव मात्र याच्यात आलेलं नाहीये, एका मंत्र्याचं नाव बाकी आहे. आणि नाशिकचे असून तुमचं नाव अद्याप कसं काय नाही आलं, असाही प्रश्न तुमच्या विरोधकांना पडलेला आहे. आणि खडसेंनी खास करून हा टोला देखील लगावलाय. कसं बघताय? तर कुठे काही झालं तर माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. तर हा विषय वेगळा आहे. त्यांचं आमचं खूप प्रेम आहे, सगळ्यांना माहिती आहे. पूर्ण महाराष्ट्राला नाही, दिल्लीपर्यंत ते माहिती आहे. पण मी खरंच सांगतो, मी 40 वर्ष झाल्या राजकारणामध्ये आहे, कॉलेज सोडल्यापासून. आणि मी सतत निवडून येतो आहे. मला अनेक लोक सांगतात निवडणुकीच्या वेळेला, ते तुम्हाला यावेळेला मंगळ आहे, 5 वर्षांनी सांगतात निवडणुकीच्या, तुम्हाला शनी आहे, तुम्हाला तुमचा ग्रह असा हा आहे, तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, तो घडा घालावा लागेल. पण मी खरं सांगतो, 40 वर्षामध्ये मी कुठेच बोवाबाजी केली नाही. मी कुठल्याही महाराजांकडे हात दाखवलेला नाही, कोणाकडे भविष्य बघितलेलं नाही, काहीच नाही. माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. मला इथून 3-4 वेळा निरोप आले, ते मी म्हटलं बाबा, म्हटलं ह्याची बुवा म्हटलं मी अशी बुवाबाजी करत नाही, मला काही त्या बुवांकडे काही जायचं नाही. माझा विश्वासच नाही या गोष्टी. निरोप तुम्हाला गेलेला? हो, आलेला होता. पण म्हणे असे मोठे महाराज आहेत, ते असं सांगतात, तसं सांगतात, न बघतो असं सांगतात, तुमच्या घरात मुलांचं नाव सांगतात. म्हटलं हे सगळे ढोंग आहेत म्हटलं. आणि मी अनेक लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले असेल एवढ्या वर्षामध्ये, किंवा कारण हे सगळ्या लोकांचा धंदा असतो, उद्योग असतो, बुवाबाजी करणं. म्हणजे हे सगळे फसवे लोक असतात. आणि म्हणून मला वाटतं हे हात दाखवणं, हे दाखवणं, हे तर मला एका शायरचा मला एक शेर आठवतो. त्यांनी म्हटलं होतं की ना रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, ना रहा चांद सितारों का मैं मोहताज कभी, अपने मेहनत के सदा मैंने उजाले देखे हैं, और तस्करा लकीरों का उसने वही छोड़ दिया जब नुजुर्मा ने मेरे हाथों में छाले देखे.